झालं. ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ श्री हिंदू धर्मग्रंथ पान नंबर 403. श्री शिवशंकर हे श्री काल भैरवनाथ यांना म्हणाले, तुम्ही ब्रह्म हत्या केली आहे तेव्हा तुम्हास दंड प्रायश्चित झालाच पाहिजे, त्याशिवाय ब्रह्म हत्येचे पाप हे धुवून जाणार नाही. म्हणजे काल भैरवनाथांच्या हातून जी हत्या झाली होती ब्रह्मदेवाची, त्यासाठी त्याचं तुम्हाला प्रायश्चित घ्यायला पाहिजे, त्याशिवाय ते काय पाप जाणार नाही धुवून, असं कोण म्हणाले? शिवशंकर. तुम्ही आतापासून 3 वेळा संपूर्ण पृथ्वी प्रदक्षिणा 12 वर्ष पर्यंत म्हणजे एक तप पायी पृथ्वी भ्रमण करावे. म्हणजे संपूर्ण पृथ्वीला सलग 3 वेळा पायी प्रदक्षिणा मारायची 12 वर्षात एक तप मध्ये. व ज्या ज्या ठिकाणी आपण विश्रांतीसाठी थांबताल त्या ठिकाणी कालांतराने तुमचे पवित्र स्थान निर्माण होईल. म्हणजे इथं प्रदक्षिणा मारताना जिथं जिथं काल भैरवनाथ थांबतील नाही का, जिथं थांबतील तिथं त्यांचं स्थान होईल पवित्र स्थान. असं जिथं थांबेल तिथं त्यांचं कालांतराने पवित्र स्थान होईल असं सांगितलं. व जेव्हा तुमची पृथ्वी प्रदक्षिणा 3 वेळा पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला श्री क्षेत्र काशीचे राज्य ताब्यात मिळेल. 3 वेळा जेव्हा पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला काशीचं राज्य तुमच्या ताब्यात मिळेल, म्हणजे काशीचा कोतवाल असं होईल, ताब्यात मिळेल. व तुम्हाला सर्व मानव व दैवते वगैरे सर्वजण श्री काशीचे कोतवाल प्रमुख समजतील. म्हणजे जेव्हा 3 वेळा पृथ्वी प्रदक्षिणा होईल आणि जेव्हा काशीला परत पोहोचता तिसऱ्यांदा, तेव्हा तुम्ही काशीचे कोतवाल म्हणजे सगळे दैवत माणसं काय म्हणतील, तुम्ही प्रमुख येते चालले, म्हणजे काशीचे कोतवाल प्रमुख समजतील. श्री क्षेत्र काशीचे सर्व कारभार तुमच्या आधिपत्याखाली चालेल. संपूर्ण काशीचा कारभार त्यांच्या ताब्यात राहील, ते जे म्हणतील ते खरं. असं जेव्हा जेव्हा श्री क्षेत्र काशी येथे जो कोणी दर्शनासाठी येईल तेव्हा तो अगोदर तुमचे दर्शन घेईल. म्हणजे तुम्ही काशीला गेले की पहिलं काल भैरवनाथांचं दर्शन घ्यायचं, मग आतमध्ये काशी विश्वेश्वरांचं दर्शन घ्यायचं असं. व तुम्हाला श्री काशी विश्वेश्वर या नावाने तिन्ही लोकात ब्रह्मांडात ओळखतील. काल भैरवनाथांना मग काशी विश्वेश्वर या नावाने सगळे ओळखतील तुम्हाला अख्ख्या ब्रह्मांडात. जो कोणी तुमचे दर्शन न घेता परत येईल त्याला श्री क्षेत्र काशीला आल्याचे पुण्य लाभणार नाही. तुम्ही काशीला गेले आणि त्यांचं काल भैरवनाथाचं दर्शन नाही घेतलं तर तुम्हाला काय ते पुण्य लागणार नाही काशीला गेल्याचं. व जो कोणी तुमचे दर्शन घेईल त्याचे सर्व पाप नष्ट होईल. मग तुम्ही काशीला गेले त्यांचं दर्शन घेतलं की तुमचं सगळं पाप नष्ट होईल, आणि त्यांचं दर्शन न घेता तुम्ही डायरेक्ट आत गेले तर तुमचं पाप काही नष्ट होणार नाही, आणि मग तुम्हाला पुण्य लाभणार नाही, म्हणजे त्यांचं दर्शनचं पुण्य लाभणार नाही. त्याला श्री क्षेत्र काशीला आल्याचे पुण्य लाभणार नाही. व जो कोणी तुमचे दर्शन घेईल त्याचे सर्व पाप नष्ट होईल, तसेच त्याला स्वर्ग प्राप्ती मिळेल. म्हणजे तुम्ही काशीला गेले की काल भैरवनाथाचं दर्शन घ्यायचं, तुमचं सगळं पाप धुवून जाईल आणि तुम्हाला स्वर्गात प्रवेश मिळेल डायरेक्ट, म्हणजे लगेच तुम्ही जावा तिथं. असे सांगितल्याप्रमाणे श्री काल भैरवनाथ यांनी श्री शिवशंकर यांचा आशीर्वाद घेऊन एकटेच पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी निघाले. ते शिवशंकरांचं दर्शन घेतलं काल भैरवनाथांनी, निघाले ते त्यांच्या कामाला, म्हणजे पृथ्वी प्रदक्षिणा मारायला निघाले. श्री काल भैरवनाथ हे एकटेच 3 वेळा पायी पृथ्वी प्रदक्षिणा करून जेव्हा ते श्री काशी नगरी येथे पोहोचले त्यावेळी श्री क्षेत्र काशी नगरीच्या सीमेवर ब्रह्म हत्येचे जे पाप लागलेले होते ते पाप नष्ट झाले.
म्हणजे जेव्हा ते काशीच्या सीमेवर पोहोचले 3 प्रदक्षिणा मारून, तेव्हा त्यांचं तिथं पोहोचल्यावर पाप नष्ट झालं. सगळं पाप त्यांचं पाप लागलं होतं ना ब्रह्मा त्याचं, ते निघलं. व त्यांनी श्री क्षेत्र काशी नगरी मध्ये प्रवेश केला व श्री काशी नगरीमध्ये श्री कालभैरवनाथांनी 4,500 वर्ष राज्य कोतवालकी केली. मग त्यांनी काशीला 4,500 वर्ष कोतवाल म्हणून राहिले, राज्य केलं त्यांनी काशीला, कोतवाल केली. व जेव्हा 4,500 वर्ष पूर्ण होत आली असताना, म्हणजे त्यांचे 4,500 वर्ष पूर्ण होत आले कोतवालकीचे, तेव्हा श्री शिवशंकर, श्री पार्वती देवी, श्री ब्रह्मदेव, श्री विष्णुदेव, श्री कालभैरवनाथ व श्री नारद मुनी हे सर्वजण तेथे एकत्रित जमले. मग ही सगळी दैवत तिथं एकत्रित जमली. कुठं? काशीला. व त्या सर्वांनी सभा बैठक बरेच दिवस चाललेली होती. मग ते सगळे एकत्रित जमल्यावर त्यांनी एक मीटिंग घेतली, आपली सभा. व त्या सर्वांची सभा बैठक बरेच दिवस चाललेली होती. त्या सर्वांचा एकत्रित विचार विनिमयामधून असे ठरले की ब्रह्मांडामधील मानवाच्या कल्याणासाठी व रक्षणासाठी आपण कोणकोणते व कोणकोणत्या नावाने अवतार घ्यावयाचे व जग कल्याणार्थ श्री क्षेत्र काशी नगरीमधून एकत्रित निघावायचे असे ठरले. म्हणजे त्यांची सगळ्यांची बैठक झाली, मग ठरलं आपण कोणी कोणी कुठला अवतार घ्यायचा आणि त्याप्रमाणे जगाच्या कल्याणासाठी, आणि मग सगळ्यांनी आपण एकत्रित निघू, असं म्हणजे जगाच्या कल्याण करायला. कोणकोणते कोणत्या नावाने अवतार घ्यायचे ते ठरलं त्यांचं. मग त्याप्रमाणे काय झालं, श्री शिवशंकर यांनी श्री मच्छिंद्रनाथ हा अवतार घेतला. तिथं काय केलं, शिवशंकरांनी मच्छिंद्रनाथ हा अवतार घेतला. श्री विष्णुदेव यांनी श्री गोरक्षनाथ हा अवतार घेतला. तिथं विष्णूने काय केलं, गोरक्षनाथ हा अवतार घेतला. श्री ब्रह्मदेव माहिती आहे ना, त्यांनी चौरंगीनाथ हा अवतार घेतला. त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने काय केलं, चौरंगीनाथ हा अवतार घेतला. व श्री कालभैरवनाथ यांनी एकूण 12 अवतार घेण्याचे ठरले. मग या तिघांनी 3 अवतार घेतल्यानंतर कालभैरवनाथ यांनी 12 अवतार घ्यायचे ठरले. तिथं 12 अवतार. व श्री पार्वती देवी यांनी श्री कालभैरवनाथ यांच्या बरोबर श्री वज्रेश्वरी देवी यांचा अवतार घेण्याचे ठरले. आणि मग पार्वती देवीने कालभैरवनाथ यांच्याबरोबर वज्रेश्वरी देवी हा अवतार घ्यायचं ठरलं. म्हणजे कालभैरवनाथांची बायको ही वज्रेश्वरी देवी आहे आणि म्हस्कवनाथांची बायको जोगेश्वरी देवी, असं आहे. वज्रेश्वरी देवी यांचा अवतार घेण्याचे ठरले व सर्वांनी एकत्रितपणे श्री क्षेत्र काशी नगरीमधून जगाच्या कल्याणासाठी निघायचे असे ठरले. सगळ्यांनी एकत्रित निघायचं असं ठरलं. त्याप्रमाणे श्री कालभैरवनाथ यांनी आपल्या डोळ्याच्या मधून एकूण 12 अवतार हे एकाच वेळेस घेतलेले आहेत. कालभैरवनाथ त्यांनी काय केलं, आपले 2 डोळ्यांमधले एक डोळा, असं तिन्ही डोळ्यामधून एकूण 12 अवतार घेतले. त्यावेळेस 12 अवतार कालभैरवनाथांनी एकूण 12 अवतार घेतलेले आहेत. श्री कालभैरवनाथ यांनी आपल्या उजव्या डोळ्यामधून, मधल्या डोळ्यामधून व डाव्या डोळ्यामधून खालील प्रमाणे अवतार, म्हणजेच त्यांच्या डोळ्यामधून दिव्य तेजस्वी ज्योती निघाल्या. उजव्या डोळ्यातून, डाव्या डोळ्यातून, मधल्या डोळ्यामधून अशा ज्योती निघाल्या बाहेर. एकूण 12 ज्योती निघाल्या कालभैरवनाथांनी. व त्या ज्योतींनी वेगवेगळ्या नावांनी अवतार घेतलेले आहेत. त्या ज्या 12 ज्योती निघाल्या डोळ्यातून, त्यांनी प्रत्येकाने वेगवेगळ्या नावाने एक एक अवतार घेतलाय त्या ज्योतींनी. म्हणजे ते सगळे स्वयंभू आहेत थोडक्यात, ज्योतींनी निघले ते. श्री कालभैरवनाथ हे स्वयंभू
पूर्व दिशेकडे आपले तोंड करून बसले. काल भैरवनाथ हे पूर्व दिशा माहिती आहे ना, पूर्व दिशेला तोंड करून बसले मांडी घालून, व त्यांच्या उजव्या डोळ्यामधून श्री कानिपनाथ, काल भैरवनाथांच्या उजव्या डोळ्यामधून पहिल्यांदा कोण निघलं? श्री कानिपनाथ. दुसऱ्यांदा कोण निघलं? जालिंदरनाथ. त्यांच्या उजव्या डोळ्यातून दुसऱ्यांदा निघले जालिंदरनाथ. तिसऱ्यांदा त्यांच्या उजव्या डोळ्यामधून निघले श्री मस्कोबानाथ. हे आपले जे आहेत मस्कोबानाथ, ते उजव्या डोळ्यामधून तिसऱ्यांदा निघले. चौथ्यांदा जी ज्योत निघाली त्यांनी श्री कातोबानाथ या नावाने अवतार घेतला, कातोबानाथ. त्यानंतर पाचवी जी ज्योत आली, पाचवी ज्योत, त्या पाचव्या ज्योतीने गैनीनाथ हा अवतार घेतला. म्हणजे बघा, पहिल्या ज्योतीने कानिपनाथ, दुसऱ्या ज्योतीने जालंधरनाथ, तिसऱ्या ज्योतीने मस्कोबानाथ, चौथ्या ज्योतीने कातोबानाथ आणि पाचव्या ज्योतीने गैनीनाथ. हे 5 अवतार उजव्या डोळ्यातून घेतले. नंतर मधल्या डोळ्यामधून श्री चरपटीनाथ, मधला जो डोळा आहे काल भैरवनाथांचा, त्या मधल्या डोळ्यामधून चरपटीनाथ हे निघलेले, म्हणजे त्यांची ज्योत निघली चरपटीनाथ. व त्यांच्या डाव्या डोळ्यामधून, त्यांचा जो डावा डोळा होता त्या डोळ्यामधून पहिल्यांदा कोण निघलं? बालाजीनाथ. बालाजीनाथ हे पहिल्यांदा निघले. दुसऱ्यांदा निघले श्री कालराज. श्री कालराज हे दुसऱ्यांदा निघले, म्हणजे दुसरी ज्योत. तिसऱ्या ज्योतीमधून श्री नागेशनाथ, म्हणजे जे नागेशनाथ आहेत त्यांनी जेव्हा अवतार घेतला तेव्हा त्यांच्या डोक्यावर 3 डोके होती. नागेशनाथ 3 डोके होती एकाच वेळेस. म्हणजे जेव्हा ज्योत निघाली आणि त्या ज्योतीने जेव्हा अवतार घेतला नागेशनाथांचा, तेव्हा त्यांच्या डोक्यावर 3 डोके होती. पुढं त्यांनी श्री दत्त महाराज अवतार घेतलेला आहे नागेशनाथांनी. हा, एका बाजूला महेश, एका बाजूला विष्णू, असं कोण आहे ना, ब्रह्मा विष्णू महेश असे. तर नागेशनाथ जे आहेत ते 3 डोके होती. त्यानंतर चौथ्या ज्योतीमधून कोण निघलं? श्री परशुरामनाथ. डाव्या डोळ्यातल्या चौथ्या ज्योतीमधून परशुरामनाथ हे निघले. व श्री भरतनाथ, पाचव्या ज्योतीतून भरतनाथ. अशा प्रकारे श्री कालभैरवनाथ यांनी एकत्रितपणे दिव्य अवतार घेतलेले आहेत. त्याप्रमाणे कालभैरवनाथांनी काशीला हे 12 अवतार घेतलेले आहेत. या डोळ्यातून, या डोळ्यातून आणि मधल्या डोळ्यातून, असं एकूण 12 अवतार घेतलेले आहेत. श्रीनाथ हे सर्वजण एकत्रितपणे जगाच्या, ब्रह्मांडाच्या कल्याणासाठी श्री क्षेत्र काशी नगरी सोडून बाहेर पडले. म्हणजे सगळेजण 12 आणि ते 3 जण 15 जण काशी नगरीमधून एकत्रित सगळे बाहेर निघले. व त्यानंतर श्री काल भैरवनाथ हे ज्या ज्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने थांबलेले आहेत, त्यानंतर काल भैरवनाथ ज्या ज्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने थांबल्यात, त्या त्या ठिकाणी त्यांची महत्वाची अशी 19 स्थाने, ज्या ज्या ठिकाणी काल भैरवनाथ थांबले, म्हणजे काल भैरवनाथ थांबले म्हणजे बाकीचे सगळे तिथं थांबले. मग त्यांची महत्वाची अशी 19 स्थाने आहेत. म्हणजे 19 ठिकाणी ते थांबले, सगळेजण निघले ना, मग एकत्रितच सगळेजण थांबले. मग ते 19 स्थाने आहेत. 19 म्हणजे प्रमुख त्यांची स्थाने आहेत. एकूण 19 स्थाने आहेत. अजून असंख्य स्थाने आहेत. मग त्यानंतर त्यांनी असंख्य स्थाने निर्माण केलेली आहेत. व त्यांचे म्हणजेच सर्व अवतार हे श्री शिवशंकर यांचेच असल्यामुळे ते प्रत्येक स्थानावर श्रीपिंड म्हणजे श्री शिवलिंग या रूपाने आपले कार्य करीत आहेत. ज्या ज्या ठिकाणी थांबलेत त्या त्या प्रत्येक ठिकाणी पिंडीच्या रूपात थांबले, म्हणजे दैवत आहेत, पण शंकराचाच अवतार आहे ना. म्हणजे शिवशंकर यांची पिंड असते ना, शिवलिंग,
त्या शिवलिंगच्या रूपामध्ये ते या ठिकाणी थांबलेले आहेत प्रत्येक ठिकाणी हे जण. श्री क्षेत्र रामेश्वर या ठिकाणी श्री कालभैरवनाथ व श्री विष्णुदेव, श्री क्षेत्र रामेश्वर म्हणजे इकडं श्री क्षेत्र रामेश्वर या ठिकाणी श्री कालभैरवनाथ व श्री विष्णुदेव या दोघांनी एकत्रित तांडव नृत्य केलेलं आहे. यांनी तांडव नृत्य करीत एकत्रित श्री बालाजी हा अवतार घेतलेला आहे. म्हणजे बालाजीनाथ ते कालभैरवनाथांचा ते वेगळे आहेत आणि हा जो अवतार घेतलेला आहे म्हणजे कालभैरवनाथ आणि विष्णुदेव या दोघांनी एकत्रित तांडव नृत्य करीत अवतार घेतलेला आहे. तो अवतार आहे बालाजीनाथ, बालाजी अवतार घेतलेला आहे. व श्री बालाजी यांचे स्थान पूर्वीच्या काळामधील श्री सिंधुदुर्ग म्हणजे आत्ताचे श्री तिरुपती हे स्थान त्या ठिकाणी आहे. म्हणजे पूर्वी ते सिंधुदुर्ग या नावाने ओळखत होते आणि आता त्याला तिरुपती या नावाने ओळखतात. तिरुपती स्थान या ठिकाणी त्यांचे स्थान असून श्री बालाजीनाथ यांनीच कालांतराने ते बालाजीनाथ जे आहेत तिरुपतीला त्यांनी काही काळानंतर श्री वीरभद्र यांचा अवतार श्री रावण याचा वध करण्यासाठी मग कालांतराने जे वीरभद्र यांचा अवतार आहे रावण यांचा वध करण्यासाठी व श्री रामायण या महत्वाच्या घटनामध्ये श्री बालाजीनाथ यांनीच श्री प्रभू रामचंद्र हा दिव्य अवतार मग बालाजीने काय केलेलं आहे रावणाचा वध करण्यासाठी त्या ठिकाणी श्री प्रभू रामचंद्र म्हणजे रामाचा अवतार घेतलेला आहे त्या ठिकाणी. व श्री पार्वती देवी म्हणजेच श्री वज्रेश्वरी देवी यांनी श्री बाणेश्वरी हा अवतार घेतलेला आहे. मग तिथं पार्वती देवी म्हणजे वज्रेश्वरी देवी यांनी बाणेश्वरी बालाजी बरोबर बाणेश्वरी देवी हा अवतार घेऊन त्या बाणेश्वरी देवींनी श्री सीतामाता हा दिव्य तेजस्वी अवतार घेतलेला आहे. म्हणजे बाणेश्वरी देवींनी पार्वतीचा अवतार त्यांनी सीतामाता म्हणजे सीता आहे ना तो अवतार घेतलेला आहे. म्हणजे बालाजीने रामाचा अवतार घेतला आणि बाणेश्वरी देवीने सीतेचा अवतार घेतला असं आहे. श्री शिवशंकर यांनी मूळ 6वे ज्योतिर्लिंग श्री भैरव हा अवतार म्हणजेच मूळ 6वे ज्योतिर्लिंग श्री भैरव हे आहे. म्हणजे शिवशंकर यांचे मूळ 6वे ज्योतिर्लिंग भैरव आहेत. भैरव व कालांतराने श्री शिवशंकर व श्री पार्वती माता यांनी एकत्रित तांडव नृत्य करीत त्यांनी स्वतंत्र वेगळी दिव्य शक्ती म्हणजे शंकर आणि पार्वती या दोघांनी तांडव नृत्य करत दोघं एकत्रित झाले. तांडव नृत्य करता करतात आणि त्याच्यातून एक शक्ती बाहेर निघालेली आहे. त्या शक्तीचं नाव श्री काल या नावाने शक्ती बाहेर निघालेली. म्हणजे शंकर आणि पार्वती तांडव नृत्य करत होते आणि तांडव नृत्य करताना दोघं एक झाले आणि त्याच्यामधून अशी म्हणजे अग्नीच्या रूपात विजेच्या रूपात श्रीकाल या नावाने एक शक्ती प्रकट झाली. श्रीकाल श्रीकाल या नावाने वेगळी शक्ती निर्माण झालेली आहे. म्हणजे शिवशंकर आणि पार्वती तांडव नृत्य करत असताना श्रीकाल या नावाने वेगळी शक्ती निर्माण केलेली आहे त्यांनी शिवशंकरांनी. व तेव्हापासूनच श्री परमेश्वरी शक्ती म्हणजेच श्री शिवशंकर यांच्या दोन्ही हाताच्या व पायाच्या तळव्यांना करंगळीच्या शेजारी अजून एक दुसरे नवीन बोट करंगळी निर्माण झालेले आहे. मग श्रीकाल हा अवतार घेतला त्यावेळेस काय झालेलं आहे शिवशंकरांचा उजवा हात डावा हात उजवा पाय डावा पाय याला एक एक करंगळी जास्त आलेले. म्हणजे श्रीकाल ही शक्ती आहे ना त्या शक्तीच्या नावाने एक एक करंगळी आलेले. म्हणजे त्यांच्या उजव्या हाताला 6 बोटं डाव्या हाताला 6 बोटं असं. मग तिथून पुढं प्रत्येक दैवताला
कारण शिवशंकरांनी सगळे दैवते निर्माण केली. प्रत्येक दैवताला 6-6 बोटं असतात. करंगळीच्या शेजारी अजून एक करंगळी असे. श्री शिवशंकर यांच्या हाताचे व पायांचे नवीन 6वे बोट म्हणजेच त्यांची स्वतंत्र दिव्य तेजस्वी शक्ती श्रीकाल ही शक्ती आहे. म्हणजे त्यांचं जे एक बोट आहे ना स्वतंत्र, ते बोट म्हणजे त्यांची शक्ती आहे. श्रीकाल ही शक्ती आहे, स्वतंत्र शक्ती आहे. म्हणजे बाकीच्या शक्ती वेगळ्या आणि त्यांची शिवशंकराची स्वतंत्र शक्ती श्रीकाल. व तेव्हा श्रीकाल भैरव म्हणजे श्रीकाल आणि भैरव हे दोघे एकत्रित आले आणि त्यांचं नाव काय आलं? श्रीकाल भैरव. श्रीकाल भैरव हे नाव झालं. असे निर्माण झालेले आहेत. व पुन्हा काही काळानंतर श्री शिवशंकर यांनी स्वतंत्र अशी पुन्हा एकट्यानेच जगाच्या ब्रह्मांडाच्या कल्याणासाठी दिव्य तेजस्वी अत्यंत कडक रागीट अशी श्रीनाथ ही स्वतंत्र वेगळी शक्ती निर्माण केलेली आहे. त्याच्यानंतर शिवशंकराने जगाच्या कल्याणासाठी अत्यंत रागीट कडक अशी श्रीनाथ या नावाने शक्ती निर्माण केलेली स्वतंत्र. त्यात पार्वती नाही, फक्त शिवशंकरांनी स्वतंत्र वेगळी शक्ती निर्माण केली श्रीनाथ. व या तिन्ही शक्ती या एकत्रित येऊन श्रीकाल भैरवनाथ असे झालेले आहेत. म्हणजे भैरव वेगळे, श्रीकाल वेगळे आणि श्रीनाथ वेगळे, हे तिघं मिळून एकत्रित श्रीकाल भैरवनाथ असे झालेले आहेत. अशी दिव्य तेजस्वी शक्ती ब्रह्मांडाच्या जगाच्या मानवाच्या कल्याणासाठी रक्षणासाठी, कारण ते अतिशय कडक शक्ती आहे. श्रीकाल भैरवनाथ यांना खोटं अजिबात खपत नाही. ते ब्रह्मदेवाचं डोकं उडवलं तर आपलं काय आहे का नाही? तुझं तर पहिलंच उडवतं. रक्षणासाठी व काळाला पूर्णपणे आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी. काळ काळ माहिती आहे ना, काळ पुढे चाललेला आहे. काळाला ताब्यात ठेवण्यासाठी हा जो काळ आहे, त्या काळाला आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी श्री शिवशंकर यांनी निर्माण केलेले आहे. कोणाला? काल भैरवनाथांना. व म्हणूनच काळाचा काळ महाकाळ श्री काल भैरवनाथ हे आहेत. म्हणूनच तेव्हापासून आहे ना, काळाचा काळ म्हणजे जो काळ चाललाय त्याचा वरचा काळ महाकाळ श्री काल भैरवनाथ हे आहेत. ब्रह्मांडाच्या आयुष्याच्या 17 काळामध्ये ज्या काही महत्वाच्या घटना घडत आहेत, तसेच सर्व घटना देखील श्री काल भैरवनाथ यांच्या परवानगीनुसारच घडत असतात. म्हणजे ब्रह्मांडाचे जे 17 काळ आहेत, त्या प्रत्येक काळामध्ये ज्या काही काही घटना घडत आहेत महत्वाच्या, प्रत्येक काळात घटना घडत आहेत, त्या प्रत्येक घटना ही काल भैरवनाथ यांच्या परवानगीनुसारच घडते. तसं घडत नाही कुठलीच घटना. व त्या प्रत्येक घटना आहेत, त्या सर्व घटनांचे वर श्री काल भैरवनाथ यांचा ताबा असतो. प्रत्येक काळात ज्या काय काय महत्वाच्या घटना घडतात, त्या प्रत्येक घटना काल भैरवनाथ यांच्या ताब्यात आहेत आणि ते जे ठरवतील तेच घडतात. असं त्यांच्या परवानगीशिवाय ब्रह्मांडामध्ये कोणतीही घटना घडत नाही. काल भैरवनाथांच्या परवानगीशिवाय ब्रह्मांडामध्ये कुठलीच घटना घडत नाही. प्रत्येक काळात त्यांचा पूर्णपणे ताबा, ब्रह्मांडाचा जो काळ पूर्ण वेळ आहे त्या काळाचे वर त्यांचा पूर्ण ताबा आहे. म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडावरच त्यांचा ताबा आहे. काळ कळाला ना, काळ पुढे सरकते. कालचा दिवस आज आला, आजचा दिवस उद्या होणार, म्हणजे हा काळ आहे. काळाचे वर पूर्ण ताबा आहे. त्या काळाचे वर फक्त त्यांचेच राज्य सत्ता आहे. काल भैरवनाथांची सत्ता आहे त्याच्यावर, काळावर. ब्रह्मांडाचा पूर्ण काळ पूर्ण वेळ ही फक्त श्री काल भैरवनाथ यांच्या परवानगीनुसारच घडत आहे. म्हणजे प्रत्येक घटना त्यांच्या परवानगीनुसार घडते, तसं परवानगीशिवाय घडत नाही. व त्यांचे पूर्ण काळाचे वर हक्क नियंत्रण आहे.
म्हणजे काळावरती त्यांचं पूर्ण आधिपत्य आहे. श्री दिव्यत्व नवशक्ती या सर्व एकत्रित आल्या व त्यांनी काळ हा अवतार घेतलेला आहे. दिव्यत्व नवशक्ती जे आहेत, दिव्यत्व यांनी नवशक्ती निर्माण केलेल्या आहेत. त्या नवशक्ती मिळून एकत्रित आल्या आणि त्यांनी काळ हा अवतार घेतलेला आहे. म्हणजे काळ जो पुढे सरकतो ना, तो काळ हा अवतार घेतलेला आहे दिव्यत्व नवशक्ती यांनी. व त्यांच्या श्री मायावी हा अवतार निर्माण झाल्यानंतर काळ हा अवतार घेतलेला आहे. म्हणजे दिव्यत्व शक्तीचा श्री मायावी शक्ती हा अवतार झाल्यानंतर, मायावी शक्ती ही शक्ती निर्माण झाल्यानंतर त्यांनी काळ हा अवतार घेतलेला आहे दिव्यत्व नवशक्ती यांनी. व जो संपूर्ण काळ आहे त्या काळाचे वर श्री मायावी शक्ती यांचा पूर्ण ताबा होता. म्हणजे अगोदर श्री मायावी शक्ती जी आहे त्यांचा पूर्ण ताबा होता काळावर. नंतर श्री शिवशंकर यांनी श्री काल भैरवनाथ हा अवतार घेतलेला आहे व त्यानंतर श्री काल भैरवनाथ यांनी 1.5 युगामध्ये संपूर्ण ब्रह्मांडाचा शोध लावला. त्यानंतर श्री काल भैरवनाथ यांनी 1.5 युग म्हणजे कळलं ना, 1.5 काळ, काळ वेगळा युग वेगळं वेळ वेगळी असं 1.5 युगामध्ये संपूर्ण ब्रह्मांडाचा शोध लावला व संपूर्ण ब्रह्मांडाचे वर पूर्ण विजय मिळवलेला आहे. काल भैरवनाथांनी संपूर्ण ब्रह्मांडावर पूर्ण विजय मिळवलेला आहे. व श्री मायावी शक्ती यांचा कडून काळाचा ताबा आपल्याकडे मिळवलेला आहे. म्हणजे मायावी शक्तीकडे जो काळाचा ताबा होता तो ताबा यांनी आपल्याकडे मिळवलेला आहे. व आता श्री काल भैरवनाथ यांच्या ताब्यात संपूर्ण ब्रह्मांड आहे. मग श्री काल भैरवनाथ यांच्या ताब्यात संपूर्ण ब्रह्मांड आहे. अगोदर मायावी शक्तीच्या ताब्यात होतं. त्यांनी ब्रह्मांडाचे वर विजय मिळून काळ आपल्या ताब्यात ठेवला व ते काळावर राज्य करीत आहेत. म्हणजे काल भैरवनाथांनी काय केलं, ब्रह्मांडाच्या वर म्हणजे काळाच्या वर विजय मिळवला आणि संपूर्ण ब्रह्मांड आपल्या ताब्यात घेतलं आणि ते काळाच्या वरती राज्य करीत आहेत. म्हणजे ब्रह्मांड आपल्या ताब्यात आहे त्यांच्या, म्हणजे काल भैरवनाथ म्हणजे ताब्यात. श्री ब्रह्मांडाचा ताबा हा श्री मायावी शक्ती यांच्या ताब्यामध्ये होता. अगोदर मायावी शक्तीकडे होता. ते ब्रह्मांडावरील राज्य सत्ता गाजवित होते. कोण? मायावी शक्ती. परंतु श्री काल भैरवनाथ यांनी काय केलं, ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ ह्या महान ग्रंथाचे लिखाण कार्य पूर्ण करून म्हणजे 1.5 युगामध्ये ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ या ग्रंथाचे लिखाण कार्य पूर्ण करून ब्रह्मांडाचा शोध पूर्णपणे लावलेला असल्यामुळे, ब्रह्मांडाचा पैजेचा विडा जिंकलेला असल्यामुळे, माहिती आहे ना पैजेचा विडा ठेवलेला होता तो पैजेचा विडा जिंकलेला असल्यामुळे ब्रह्मांडाचा काळाचा ताबा आता श्री मायावी शक्ती यांच्याकडे नसून श्री काल भैरवनाथ यांच्याकडे संपूर्ण ब्रह्मांडाचा ताबा काल भैरवनाथ यांच्याकडे, म्हणजे त्यांनी पैजेचा विडा जिंकलेला आहे. ब्रह्मांडाचा संपूर्ण ताबा ब्रह्मांड त्यांच्या ताब्यात असून आता त्यांचे राज्य सत्ता मालकी आहे. संपूर्ण काळ ब्रह्मांड हा त्यांच्या ताब्यामध्ये आहे. म्हणजे 1.5 युगामध्ये नाही का शंकराने सांगितलं होतं ब्रह्मदेवाला, त्याची हत्या झाली तेव्हा 1.5 युगामध्ये कळेल कोण श्रेष्ठ आहे. म्हणजे माझे पाय किती खोल आहेत आणि मी किती उंच आहे. जेव्हा ते ब्रह्मदेव खाली खाली जात होता तेव्हा खाली अजून एक पृथ्वी, अजून एक सूर्य, अजून एक चंद्र, अजून एक खाली खाली खाली, आणि विष्णू वरती वरती जात होता. परत वरती आहेत, परत पृथ्वी आहेत, परत सूर्य आहेत, परत चंद्र आहेत. मग तेव्हा वैतागून विष्णूने आला आपला, म्हटलं मी हारलो, मला काय ब्रह्मांडाचा शोध लागत नाही. आणि ब्रह्मदेव काय म्हटला, हा मी जिंकलोय बरं का, मला सगळं माहिती आहे, मी बघितलंय. आणि मग गाईला बरोबर आणलेलं साक्ष द्यायला.
की विचारा गायला मी शेवट लावलाय का नाही. आणि केवढा असतं ना, केवढ्याला आणलेलं. दोघं खोटं बोलले ना. आता तुम्ही नाही का गणपतीच्या यात्रेत पाहता, हा. ते शंकराला तेव्हापासून नाही वाहत, मग ते त्यांना शाप दिलेला आहे, केवढा नाही वाहत. आणि गायला पण शाप दिला, तोंडाने नरक खाशील आणि तुझं पाठीमागून लोक दर्शन घेतील, असं. ते लय मोठं आहे ते. ब्रह्मांडाच्या निर्मितीचा पैजेचा विडा म्हणजे ब्रह्मांड निर्मितीचा पैजेचा विडा श्रीनाथ मस्कोनाथ महाराज यांनी उचलला होता. ते पैजेचा विडा नाही का, रागामध्ये मस्कोनाथांनी उचलला होता. तो ब्रह्मांडाचा शोध श्रीनाथ मस्कोबानाथ व ब्रह्मांडपदी पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज उर्फ श्री राजाभाऊनाथ महाराज या दोघांनी ब्रह्मांडाचा शोध लावला आहे. म्हणजे ते पैजेचा विडा उचलल्यानंतर मस्कोबानाथांनी ब्रह्मांडाचा शोध लावलेला आहे व त्याद्वारे श्री कालभैरवनाथ यांनीच पैजेचा विडा उचललेला होता. म्हणजे शेवटी मस्कोबा महाराजांनी जिंकलं म्हणजे कालभैरवनाथांनी जिंकलं व त्यांनीच ब्रह्मांडाचा शोध लावून पैजेचा विडा उचलल्याप्रमाणे पैज जिंकलेली आहे. शेवटी मस्कोबा महाराजांनी जिंकलं म्हणजे कालभैरवनाथांनी जिंकलेलं आहे. व ब्रह्मांडाचे वर काळाचे वर विजय मिळून काळाला ब्रह्मांडाला सर्वस्वी आपल्या ताब्यात नियंत्रणात ठेवलेले आहे. तेव्हापासून कालभैरवनाथांनी संपूर्ण ब्रह्मांड आपल्या ताब्यात ठेवलं. म्हणजे थोडक्यात मस्कोबा महाराजांनी संपूर्ण ब्रह्मांड आपल्या ताब्यात ठेवलेलं आहे. ब्रह्मांडाच्या आयुष्यामधील 17 काळामधील ज्या महत्वाच्या घटना या घडलेल्या आहेत व पुढे घटना घडणार आहेत, त्या सर्व महत्वाच्या घटना थोडक्यात ग्रंथामध्ये लिखाण होणार आहे, होत आहे. म्हणजे ब्रह्मांडाच्या 17 काळाच्या आयुष्यामध्ये ज्या काय महत्वाच्या घटना आहेत, महत्वाच्या त्या सगळ्या घटना या ग्रंथामध्ये लिहिल्या जाणार आहे थोडक्यात, आणि म्हणजे लोकांना माहिती होईल असं. आणि पुढं पण काही घटना घडणार आहेत अजून, त्या पण याच्यात लिहिल्या गेलेल्या आहेत 17 काळामध्ये महत्वाच्या घटना. श्री दिव्यत्व नवशक्ती यांनी श्री मायावी शक्ती हे रूप धारण केलेले होते. त्यांच्यानंतर म्हणजे श्री मायावी शक्ती यांचे कार्य पूर्ण झाल्यानंतर श्री दिव्यत्व नवशक्ती यांनी म्हणजे प्रत्येक दिव्यत्व शक्ती यांनी मूळ ज्योतीचे रूप धारण केले. म्हणजे दिव्यत्व नवशक्ती यांनी श्री मायावी शक्ती हे रूप धारण केलेलं होतं. त्याच्यानंतर म्हणजे श्री मायावी शक्ती यांचे कार्य पूर्ण झाल्यानंतर, मायावी शक्तीचं कार्य पूर्ण झाल्यानंतर श्री दिव्यत्व नवशक्ती यांनी म्हणजे प्रत्येक दिव्यत्व शक्ती यांनी मूळ ज्योतीचे रूप धारण केले. दिव्यत्व नवशक्ती आहेत, प्रत्येकाने ज्योतीचं रूप धारण केलं त्या 9 जणांनी. या सर्व 9 ज्योती वातावरणामध्ये बराच काळ सर्वत्र वावरत राहिल्या. या 9 ज्योती ब्रह्मांडात संपूर्ण वावरत राहिल्या. या सर्व दिव्यत्व नवशक्ती यांच्या 9 ज्योती या वातावरणामध्ये एकत्रित आल्या, म्हणजे सगळ्या वावरत राहिल्या 9 ज्योती, मग परत ते एकत्रित आल्या व त्या सर्व 9 ज्योती यांनी प्रत्येक ज्योतीने एक एक श्री मानवरूपी राक्षसाचे रूप धारण केलेले आहे. मग त्या 9 ज्योती ज्या होत्या त्या प्रत्येकाने एक एक राक्षसाचं रूप घेतलेलं आहे. म्हणजे 9 राक्षस, म्हणजे मानवरूपी राक्षसाचं रूप घेतलेलं आहे. मानवरूपी म्हणजे 9 काळ राक्षस जे आहेत ना, ते रूप घेतलेलं आहे. व ते 9ही राक्षस हे मानवरूपी राक्षस होते. म्हणजे मानवरूपी राक्षस आहे, म्हणजे ते दिसण्यास आपल्यासारखेच होते, परंतु त्यांची कृती प्रवृत्ती ही राक्षसी होती. म्हणजे राक्षसी प्रवृत्तीचे मानव होते 9 जण, दिव्यत्व शक्तीचे 9 जण. व त्या प्रत्येकाकडे स्वयंभू शस्त्रे होती. प्रत्येकाकडे स्वयंभू शस्त्रे होती.
या सर्व नवराक्षस यांचे अर्धे शरीर मानव व अर्धे शरीराचा भाग प्राणी शरीर होते. म्हणजे 9 जणांचं आहे ना, अर्ध शरीर माणसाचं होतं आणि अर्ध शरीर प्राण्याचं होतं. असे 9 राक्षस आहेत. घेऊ का पुढं का थांबू? मग आता ते जे 9 राक्षस आहेत म्हणजे 9 जे आहेत त्यातला आता पहिला जो आहे तो महागणपती. महागणपती म्हणजे गणपती एकूण 2 आहेत. एक सोंडेवाला गणपती, आता आपण जे तुम्ही पूजा करता तो सोंडेवाला गणपती, आणि हा जो गणपती आहे हा महागणपती. म्हणजे एकूण गणपती 2 आहेत. आणि हा जो महागणपती आहे ह्याला आपल्यासारखा चेहरा आहे, माणसाचा चेहरा आहे, आणि अर्ध शरीर खाली हत्तीचं आहे. अर्ध शरीर कमरेपासून खाली हत्तीचं आहे आणि वरती अर्ध शरीर माणसाचं. त्यांचा चेहरा आपल्यासारखा आहे. आणि सोंडवाला जो गणपती आपण पूजा करतो तो दुसरा गणपती, हा मूळ गणपती. आणि तो सोंडवाला गणपती जो आहे तो दैवतांना मदत करण्यासाठी आहे, तो माणसांना मदत करत नाही. सोंडवाला जो गणपती आहे तो माणसांना मदत करत नाही. दैवतांना जी शस्त्र लागतात, म्हणजे आता तुळजापूरच्या देवीला त्रिशूळ लागतंय, तर हे सोंडवाला गणपती त्रिशूळाचा अवतार घेतात आणि तुळजापूरच्या देवीला मदत करतात. त्यांना तलवार लागली तर ते तलवारीचा अवतार घेतात, उदाहरणार्थ सांगतोय, आणि ते त्या देवीला त्या तलवारीच्या रूपातून मदत करतात. किंवा त्यांना वाहन पाहिजे, जर त्यांचं वाहन सिंह आहे तर ते गणपती सिंहाचा अवतार घेतात वाहन म्हणून, आणि त्यांना तुळजापूरच्या देवीला वाहन म्हणून ते स्वतः सिंहाच्या रूपाने त्यांना मदत करतात. असं हे सोंडवाल्या गणपतीचं काम. आणि हे जे महागणपती जे आहे ते माणसासारखेच आहेत, पण त्यांचं ब्रह्मांडाविषयी कार्य आहे. थांबव थांबव हा श्री 28/5/1996 मंगळवार त्या दिवसाचा भाऊ एक पान. श्री दिव्य तो नवशक्ती यांचे 9 मानवरूपी राक्षस आहेत. दिव्य तो शक्तीने जे 9 रूप घेतले ना ते मानव रूपी राक्षस आहेत. त्यापैकी पहिला श्री मानव राक्षस हा 1 नंबर राक्षस आहे. म्हणजे पहिला मानव तो 1 नंबर राक्षस. त्याच्या कमरेपासून शरीराचा वरचा संपूर्ण भाग हा आपल्यासारखा पुरुष मानव आहे. म्हणजे त्यांचं अर्ध शरीर कमरेपासून वरती माणसाचं शरीर आहे. त्यांचा चेहरा हा आपल्यासारखाच आहे, म्हणजे माणसासारखा चेहरा आहे. त्यांना आपल्यासारखे 2 डोळे असून त्यांचे नाक हे गरुड पक्षाच्या चोचीसारखे आहे. मग त्यांचं जे नाक आहे, चेहरा आपल्यासारखा आहे, फक्त नाक हे गरुड पक्षासारखं आहे. त्यांच्या तोंडामध्ये आपल्यासारखे दात, जीभ, ओठ आहे. तो तोंडाने आपल्यासारखा बोलतो, म्हणजे ते तोंडाने आपल्यासारखे बोलतात. त्यांच्या शरीराला भूक लागते, ते आपल्यासारखे जेवण करतात. ते जेवण करतात. त्यांना 2 मोठे कान असून त्यांना 2 मोठे कान आहेत. त्यांचे दोन्ही कान हे हत्ती या प्राण्याचे 2 मोठे कान आहेत. त्यांना 2 कान आहेत, पण ते दोन्ही कान हे हत्तीचे कान आहेत. तो दोन्ही कानाने ऐकतो, म्हणजे दोन्ही कानाने ऐकतो ते. तो त्यांच्या दोन्ही डोळ्याने बघू शकतो व त्यांच्या दोन्ही डोळ्याच्या पापणीच्या वर, म्हणजे त्यांच्या भुवयाच्या वर मोठमोठे केस आहेत. त्यांच्या दोन्ही डोळ्याच्या वर म्हणजे भुवयावर मोठमोठे केस आहेत. त्यांना आपल्यासारखे आकड्याबाज मोठ्या मिशा आहेत, मोठी दाढी आहे. म्हणजे आकडेबाज मोठ्या मिशा आहेत, मोठी दाढी आहे. त्यांच्या छातीवर पुरुषाचे 2 भाऊ आहेत. त्यांच्या छातीवर पुरुषाचे 2 भाऊ आहेत. त्यांच्या पोटावर बेंबी नाही, त्यांना पोटावर बेंबी नाही.
त्यांच्या शरीराचा पोटावरील बेंबीपासूनचा खालचा संपूर्ण भाग हा हत्ती प्राणी या प्राण्याचे शरीर आहे. ते कमरेपासून खाली हत्तीचं शरीर आहे, हत्तीच्या पाठ. त्यांच्या पाठीमागे हत्तीच्या सारखीच परंतु थोडी मोठी शेपटी आहे. हत्तीच्या पाठीमागे कशी शेपटी आहे तशी यांच्या पाठीमागे हत्तीचीच पण मोठी शेपटी आहे. ते आपल्यासारखे त्यांच्या हत्तीच्या पायावर चालतात. म्हणजे हत्तीचे जे पाय आहेत त्याच्यावर ते चालतात. दोन्ही पायावर चालत आहेत. दोन्ही पायावर चालतात व त्यांच्या पाठीवर दोन मोठे गरुड पक्षाचे दोन मोठे पंख आहेत. पाठीवरती गरुड पक्षासारखे दोन मोठे पंख आहेत. ते ब्रह्मांडामध्ये सर्वत्र वावरत फिरत उडत भ्रमण करीत असतात. ब्रह्मांडात मध्ये सर्वत्र ते वावरत आहेत, उडत आहेत, भ्रमण करतायत. त्यांना आपल्यासारखे दोन हात असून त्यांच्या दोन्ही हातांना पंजा आहे. आपल्यासारखे दोन हात आहेत पण त्यांना पंजा पण आहे हाताला, परंतु त्यांना बोटे नाहीत. त्या पंजाला बोटे नाहीत, फक्त पंजे आहेत दोन्ही हाताला. त्यांच्या दोन्ही हातामध्ये स्वयंभू शस्त्रे असून दोन्ही हातात शस्त्रे आहेत. त्यांच्या उजव्या हातामध्ये तलवार व डाव्या हातामध्ये त्रिशूळ ही शस्त्रे आहेत. त्यांच्या उजव्या हातामध्ये तलवार आणि डाव्या हातामध्ये त्रिशूळ ही शस्त्रे आहेत. परंतु गुप्त रूपाने अजून वेगवेगळी शस्त्रे आहेत, अदृश्य रूपाने आहेत त्यांच्याकडे. श्री दिव्यत्व शक्ती यांनी तो निर्माण झाल्यानंतर अनेक स्वयंभू शस्त्रे ही गुप्त रूपाने दिलेले असून ते सर्व शस्त्राचा वापर करीत आहेत. म्हणजे त्यांना गुप्त रूपाने शस्त्र दिलेले आहेत, ते त्याचा वापर करतात. त्यांचे वाहन हे कोकिळ पक्षी आहे. मग त्यांचं वाहन कोण आहे? कोकिळ पक्षी. कोकिळ पक्षी माहिती आहे ना, ते आहे. त्या राक्षसी मानव हा आपल्याप्रमाणे जेवण करतो, बोलतो व ऐकतो. आपल्यासारखं जेवण करतो, बोलतो, ऐकतो सगळं. या सर्व 9 जणांचे शरीर वर्णन हे वेगवेगळे आहे. म्हणजे 9 जणांचं शरीर हे त्यांचं वर्णन वेगवेगळं आहे. ते आपण पहिले काल राक्षसाचं वर्णन बघितलं. आता आपण थांबूया. श्रीनाथेश्वर प्रसन्न.